गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रत्येक शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डागो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखनी रोड, पंढरपूर। बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने यासाठी अलर्ट जारी केलाय। आज 4 सप्टेंबर रोजी कोकण, घाटमाता आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा अंदाज व्यक्त केला असून यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। सध्या उत्तर ओडिशा आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। ही हवामान प्रणाली झारखंडकडे सरकण्याची शक्यता आहे। दरम्यान मान्सूनशी संबंधित कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून जयपूर, दामोह तसेच पेंद्रा रोड, संबलपूर ठळक कमी दाबाचे केंद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। तसेच विदर्भ आणि आसपासच्या भागातही चक्राकार वाऱ्याचा प्रभाव दिसून येत आहे। मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोकण व घाटमाता भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या, तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस झाला। मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी 31.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। बुधवारी सकाळपासून विदर्भ व मराठवाड्यात ढगाळ हवामान, तर राज्यात इतर भागात ऊन सावल्यांच्या खेळासोबत सरीचा अनुभव आला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।